सर, काल आपल्या कार्यालयामध्ये पोलिसांचा मोठा पोलीस पाठा होता. बॉम्बशोधक पथके या ठिकाणी दाखल झाले. तो काय नेमका संपूर्ण प्रकार? काल दिनांक 25 मार्च रोजी आमचे विभागीय कार्यालयाकडून सुप्रिटेंडंट ऑफिसमार्फत आम्हाला एक फॉरवर्डेड मेल प्राप्त झाला. तो 11 वाजता आम्हाला मिळाला. त्या मेलचं शीर्षक होतं की तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयामध्ये दुपारी 12:10 सायनाइड विषारी वायू मिश्रित 16 RDX बॉम्बचा स्फोट होणार आहे. सर्वांना तातडीने बाहेर काढा. हा मेल प्राप्त झाल्यानंतर आम्ही लगेच ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संपर्क केला. या विषयाचं गांभीर्य आम्ही त्यांना समजावून सांगितलं. तिथले PI राठोड साहेबांसोबत माझं बोलणं झालं. बोलणं झाल्यानंतर राठोड साहेबांनी लगेच आम्हाला BDDS एक पथक इथे पाठवून सर्व कार्यालयीन परिसराची तपासणी करण्यात आली. आणि तपासणीअंती त्यांनी असं सांगितलं की आपल्या इथे कुठलेही संदिग्ध पदार्थ किंवा ॲक्टिव्हिटीज निदर्शनास आलेली नाही. त्यामुळे काळजी करण्यासारखं कुठलंही काही कारण नाही आहे आपल्याकडे. त्यांनी काही काळजी घेण्यासाठी सांगितलेलं आहे. तसेच आमचे वरिष्ठ कार्यालय जे आहे त्यांच्याकडून सुद्धा काही निर्देश आम्हाला जे प्राप्त झालेत त्यानुसार आम्ही सध्या संपूर्ण ती काळजी घेत आहे. त्यामुळे ग्राहकांना मी हे सांगेल की कुठलीही काळजी करायची गरज नाही आहे. कालचा जो आमचा दैनंदिन जो रुटीन होता तो सर्वसामान्य जसं इतर दिवशी काम झालं त्याचप्रमाणे कालसुद्धा काम झालं. कुठलीही अफरातफर झाली नाही आणि कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही. व्यवहार सर्व सुरळीत सुरू आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही पोलीस प्रशासनाच्या सुद्धा आम्ही संपर्कात आहोत. त्यामुळे काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही.